आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम स्वानंदी कुठे? स्वानंदी कुठे मला काय विचारतोस? तिलाच विचारत जा ना. ती मला सांगून जात नाही आणि मीही तिला विचारत नाही कुठे जातीये म्हणून. स्वानंदी बद्दल एक शब्द जरी काढला ना तरी आमच्या यांचा पारा चढतो. आणि काय रे मणी, तुझी इतकी लाडाची बायको जिची बाजू घेऊन सर्वांची घरात भांडतोस ती कुठे तुलाच माहित नाही? म्हणजे तुझ्या नकळत बाहेर फिरायला आणि कोणाला तरी भेटायला जाते की काय? असेल बुवा, साळसूतपणे बाहेर काहीतरी प्रकरण सुरू असेल तिचं. तू इकडे भोळा सांग स्वानंदी स्वानंदी करत राहा आणि ती बाहेर मजा मारू दे. बघ बाबा. स्वानंदी असं न सांगता कुठे गेले? मॅडमला फोन लावतो. मणी, हाय मणी, बोल कसा आहेस? मॅडम मी मजेत. तुम्ही कशा आहात? मी काय म्हणणार, मी आणि हॉस्टेलच्या पलीकडे काही आहे का तू सांग. मॅडम स्वानंदी आली आहे तिकडे हॉस्टेलला? स्वानंदी हॉस्टेलला? नाही का रे? नाही काही खास नाही, सहजच. म्हणजे इथे कुठे आसपास दिसला नाही, मला वाटलं हॉस्टेलला आले असतील. मध्यंतरी म्हणत होत्या की मॅडमला भेटले नाही भेटायला जायचंय, सो म्हणून. पण काय हरकत नाही, असेल इथेच कुठेतरी, येईल इतक्यात. बघ, माझ्याशिवाय पान हलत नव्हतं या मुलीचं आणि आता अधूनमधून आठवण येते है ना. पण चांगली गोष्ट आहे, ती तुझ्यात रमली आहे. मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे. तुला सांगते, शेवटचा आम्ही गणपतीत भेटलो तेवढंच. त्याच्यानंतर ना मुलीने फोन केला ना भेटायला आली, काहीच नाही. माझी मुलगी सासरी रमली आहे ना. हॉस्टेलला गेला होता वॉर्डन मॅडमला भेटायला? हो. हॅलो 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 मणी. हा मॅडम ऐकतो. अरे काही आवाजच येत नव्हता, मला वाटलं फोन कट झाला. नाही ठेवला नाही मॅडम, मी जरा नंतर बोलतो, जरा कामात आहे. काही फोन का कट केला? आनंदी माझ्याशी कधी खोटं बोलत नाही, मग असं का बोललं? आनंदीचा फोनही लागत नाहीये. संचिता कुठे? संचिताने परत त्रास देण्यासाठी काही केलं तर मला बघायला हवं. कमीन. संचिता, स्वानंदी कुठे आहे? काय? स्वानंदी कुठे आहे? एक मिनिट हा मणी, एकच मिनिट. स्वानंदी, ए स्वानंदी, ए बाहेर आहे स्वानंदी. मणी इथे नाहीये रे. संचिता, मी नीट विचारलंय, नीट उत्तर द्या. स्वानंदीला घरभर शोधलं, ती कुठेच नाही, मॅडमलाही माहित नाही. तू काय तिला? मी काय कुठे लपवली की पळवून नेली? आणि बराच ना, तू काय बोलतोय हे तुझं तुला तरी कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय संचिता, तुझी तिच्यावर किती खुन्नस आहे, तू तिला काय काय त्रास दिला हे सगळं माहितीये. बऱ्या बोलाने सांग, स्वानंदी कुठे आहे? मणी, या आवाजात माझ्याशी बोलायचं नाहीये. नोकर नाहीये मी तुझी. आवाज खाली. आणि मणी, तुझी बायको तुला सांभाळता येत नसेल तर हा माझा प्रॉब्लेम नाहीये ना. स्वानंदी तुझ्या डोळ्यात धूळ फेकून गावभर फिरत असेल कुणाबरोबर तरी, तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. अरे लक्ष दे तिच्याकडे. आणि मणी, शेवटचं सांग, स्वानंदी कुठे जाते, काय करते, कुणाबरोबर जाते, मला नाही माहिती. आणि ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट सुद्धा नाही. सो सुटायचं इथून, माझ्या नादी नाही लागायचं. आणि तुमच्या लफड्यात मला नकारे घेऊ बाबांनो. आणि इथे माझ्या बरोबर बोलण्यात जो वेळ घालवतोयस ना, तो तिला शोधायला मार्गी लाव. प्लीज गो, प्लीज.
म्हणी जा. क्या बात है संचिता, यू आर वेरी स्मार्ट. मणी सरांचे इतके मिस कॉल, यांना काय सांगू मी कुठे. फोन तर करावंच लागेल, नाहीतर काळजी करत बसतील. स्वानंदी तुझ्या डोळ्यात धूळ फेकून गावभर फिरत असेल कोणाबरोबर तरी, आणि इथे माझ्या बरोबर बोलण्यात जो वेळ घालवतोस ना, तो तिला शोधायला मार्गी लाग. तुला सांगते, शेवटचं आम्ही गणपतीत भेटलो तेवढंच. त्याच्यानंतर ना मुलीनी फोन केला, ना भेटायला आली, काहीच नाही. स्वानंदी, हा मणी सर बोला ना. स्वानंदी कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? मी एक तर फोन लावतोय तुम्हाला, फोन लागत नाही, लागला तर उचलत नाहीये, काय झालंय? आज अपॉइंटमेंट आहे आपली डॉक्टरांकडे, विसरलात का तुम्ही? हॅलो हॅलो स्वानंदी, हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो. आणि कुठे आहात तुम्ही? कोणालाच माहित नाही तुम्ही कुठे आहात ते. मणी सर, मी देवळात आले होते देवाचं दर्शन घ्यायला. इथे रेंज नव्हती बहुतेक. अहो, सरपोतदार साहेब म्हणाले होते की तू अशी चालत फिरत जा, देवळात जात जा, म्हणून आले होते देवळात. तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलला पोहोचा डायरेक्ट, मी येते तिकडे. बर. नमस्कार साहेब. नमस्कार. काय झालं? ती बाई कोण आहे? स्वानंदी कोणाला भेटली? तुम्ही काय माहिती काढली आहे? साहेब, ती हळू. बाई सावित्री म्हणून नाव लावते, पण तिचं खरं नाव सावित्री नाही तर कमळा आहे. कमळा जमदाडे. सिटी हॉस्पिटल मध्ये आयाबाई म्हणून कामाला आहे. कमळा जमदाडे? कुठेतरी नाव ऐकलंय मी, आठवत नाही कुठे ते. साहेब हे बघा, हीच ती बाई. फोटो थोडा लांबून काढलाय म्हणून क्लिअर नाही, पण चेहरा दिसतोय थोडाफार. तिचं मूळ तिलाही न कळता माझ्या हवाली झाला पाहिजे. साहेब ओळखता का हिला?